राज्यातील प्रस्थापित राजकीय पक्षाच्या विरोधात शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर एक तिसरी आघाडी व्हायला हवी याची आता चाचपणी सुरू आहे। बच्चू कडू असेल, रविकांत तुपकर असेल किंवा इतरही छोटे छोटे पक्ष या संदर्भात विचार करत आहे आणि रविकांत तुपकर स्वतः महाराष्ट्रामध्ये यासाठी दौऱ्यावर देखील निघणार आहे। रविकांतजी, शेतकऱ्यांचा मुद्दा हा केंद्रबिंदू ठेवून तुम्हाला असं वाटतं की तिसरी आघाडी तुमचा विचार सुरू आहे, हा निर्णय किती व्यवहार्य वाटतो आणि महत्त्वाची गोष्ट की कोणकोणते पक्ष तुमच्या सोबत असणार आहे? का व्यवहार वाटत नाही मला सांगा। आज सगळ्यांचंच जीवनमान हे शेतकऱ्यांच्या भरोशावर आहे। पंतप्रधान असतील, टाटा बिर्ला अंबानी असतील, यांच्या ताटातला कण आणि कण हा आमच्या बापाच्या घामातून आलेला आहे। आमचा विचार कोणीच करत नाही। 2 वर्ष झाले सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, कर्जमुक्तीबद्दल हे बोलत नाहीत, जंगली जनावरांचा त्रास होतोय शेतीला, शेती पिकांना, त्याच्याबद्दल हे बोलत नाहीत। पीक विमा अजूनपर्यंत मिळालेला नाही आहे। लाखो लोकांनी 1 रुपयात विमा काढायला लावला, मिळणार किती लोकांना? नुकसान भरपाई नाही। शेतकऱ्यांनी जगायचं कसं? हा शेतकरी वेगळ्या वेगळ्या जाती धर्मात विभागला गेला, यांनी ध्रुवीकरण केलं, शेतकऱ्यांमध्ये गटतट निर्माण केले, म्हणून शेतकऱ्यांचाही विचार करत नाही। मला असं वाटतं की शेतकऱ्यांची जर काय पॉलिटिकल वोट बँक आम्ही उभी करू शकलो आणि त्याला चांगलं यश मिळालं तर सगळ्या निवडणुका शेती प्रश्नावर होतील आणि इथून पुढे प्रत्येक पक्ष पहिल्यांदा विचार शेतकऱ्याचा करेल, मग दुसऱ्यांदा बाकी लोकांचा करेल। 11 तारखेपासून जो तुमचा दौरा सुरू होत आहे, कशा प्रकारचा दौरा असणार आहे, कुठे कुठे जाणार आहे तुम्ही? मी आता 11 लातूरला जाणार आहे, मग सोलापूरला जाणार आहे। मी विविध जिल्ह्यांचा दौरा त्या ठिकाणी करून त्या भागातल्या शेतकरी चळवळीतल्या नेत्यांशी बोलणार आणि त्या जिल्ह्यांमध्ये वेगळे काम करणारे जे तरुण आहेत, चांगल्या पद्धतीने काम करणारे सगळ्या तरुणांना एकत्रित करून पुण्यामध्ये मी आठवड्याभरामध्ये बैठक घेणार आहे आणि त्यांच्याशी चर्चा करून महाराष्ट्रात कुठे कुठे आपण तरुण मुलांना संधी देऊ शकतो, शेती प्रश्नावर निवडणुका लढणाऱ्या, महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करणारे जेवढे काही लोक असतील, मजुरांच्या प्रश्नावर काम करणारे लोक असतील, कामगारांच्या प्रश्नावर काम करणारे लोक, या सगळ्यांना एकत्रित करून एक चांगला पर्याय महाराष्ट्राला आपण देऊ शकतो असं मला वाटतं आणि त्या दृष्टीने आमच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। बच्चू कडूंनी या संदर्भात याआधीच घोषणा केली होती, तुमच्यासोबत देखील काही चर्चा झाली का आणि कोण कोण यामध्ये तुमचे घटक पक्ष म्हणून सोबत असणार आहे? बच्चू भाऊंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मुंबईत आमची भेट झाली, तेव्हा ते मला म्हणाले की तुमच्या डोक्यात काय? तर मी म्हटलं भाऊ, आपण सगळ्या विविध चळवळीतल्या लोकांनी एकत्रित आलं पाहिजे। तर ते म्हणले माझ्याही डोक्यात आहे। त्यांनी छत्रपती संभाजीराजांशी चर्चा केली आहे, त्यांची आम आदमी पक्षाची त्यांची व्यक्तिगत चर्चा झाली आहे, माझी अनेक लोकांची चर्चा झाली आहे, जालन्यात ज्यांनी चांगलं मतदान घेतलं 1.5 लाख मंगेश साबळे त्यांच्याशी चर्चा, असे अनेक लोक आहेत शेतकरी संघटनांमध्ये काम करणारे, या सगळ्यांना एकत्रित करून एक चांगला पर्याय महाराष्ट्राला आपण देऊ शकतो असं माझं मत आहे। आणि लोक प्रस्थापित पक्षांना कंटाळले आहेत, नेत्यांना लोक कंटाळलेले आहेत, ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात असं सुरू आहे महाराष्ट्रामध्ये सध्या। तर लोक याला कंटाळलेले आहेत, लोकांना चांगला पर्याय पाहिजे आणि हा चांगला पर्याय सगळे चांगले लोक एकत्रित आले तर महाराष्ट्राला आम्ही देऊ शकतो। अशी चर्चा आहे की मतविभाजनासाठी सत्ताधाऱ्यांची बी टीम म्हणून देखील तुम्हा लोकांकडे बघितलं, अजून सुरुवातच झाली नाही तर सुरू झालं बी टीम। मला सांगा, आम आदमी पक्षाने दिल्लीमध्ये 3 वेळा सगळ्या प्रस्थापित पक्षांना धूळ चारून सरकार आणलं नाही का? पंजाबमध्ये एकतर्फी सरकार आणलं नाही का? असं कसं म्हणता येईल? म्हणजे सगळ्या निवडणुका मोठ्या पक्षाने लढायच्या आणि बाकी लोकांनी लढायचंच नाही का निवडणुका? मग आता सांगलीमध्ये महाविकास आघाडीला फक्त 60,000 मतदान झालं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला, मग त्यांनी कोणाचे मतं खाल्ले? असं कसं म्हणता येईल? म्हणजे असं म्हणणं म्हणजे आमच्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांवर अन्याय आहे। आम्ही चांगलं काम करणाऱ्या लोकांनी वाटतं की प्रस्थापितांकडूनच तशा प्रकारे पेरलं जातं। हां, काय झालं आहे, आमच्यामुळे ज्यांना धोका वाटतोय, आता मी नाही का लोकसभेला उभा होतो, पहिले तर म्हणले हा उभाच राहणार नाही, याची अवकातच नाही उभं राहायची, मग म्हणले हा फॉर्म विड्रॉल करेल, मग म्हणले हा दुसऱ्या कुठल्या तरी फॉर्म विड्रॉल करेल, मग म्हणले याला अमुक उभा करतोय, मग हे म्हणले त्याला टमुक उभं करतोय, मग म्हणले हा 10,000 मताच्या वर जाणार नाही। मग आता 2.5 लाख मतदान घेतल्यावर जे आता केंद्रीय राज्यमंत्री झाले माझ्या विरोधात निवडून येऊन प्रतापराव जाधव, ते काल अकोल्यात मीडियाशी बोलताना म्हणले तो काय मीडियानं उभा केलेला नेता आहे, मग 2.5 लाख मतं काय मला मीडियाने दिले का? फक्त आभाळातून आले का? तर तुम्ही 288 मतदारसंघावरही तिसऱ्या आघाडीचा विचार करताय? बिलकुल, जिथं जिथं चांगले उमेदवार आम्हाला मिळतील त्या ठिकाणी चांगले उमेदवार उभे करू, जिथं जिथं आमची ताकद आहे। कसं आहे की चळवळीत काम करणाऱ्या लोकांची आपापल्या जिल्ह्यात 2-4 जिल्ह्यात विभागीय पातळीवर ताकद आहे, सगळ्यांचीच महाराष्ट्रात एकावेळी ताकद असणार नाही, तिथं कोणत्याच पक्षाची नाही आहे। तर हे सगळे चांगले लोक जर का एका ठिकाणी आले, दुर्दैवाने काय झालं, हे दुर्जन एका ठिकाणी आले आणि सज्जन सगळे विखुरलेले आहेत। सगळ्या सज्जनांना, चांगल्या लोकांना एकत्रित करून एक चांगला पर्याय महाराष्ट्राला देऊ, मतविभाजन नाही, अनेक ठिकाणी प्रस्थापित पक्षांना मागे टाकू आम्ही, अशी परिस्थिती राहील आणि शेतकऱ्यांची पॉलिटिकल वोट बँक आम्हाला उभी करायची आहे, जेणेकरून निवडणुका या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्रित झाल्या पाहिजे। हे होते शेतकरी नेते रविकांत तुपकर। पुढील काळामध्ये प्रस्थापित राजकीय पक्षाच्या विरोधात एक तिसरी आघाडी उभा करण्याचा वेगवेगळ्या छोट्या पक्षांकडून विचार केला जातो, त्याची चाचपणी देखील सुरू आहे आणि त्या प्रक्रियेमध्ये रविकांत तुपकर देखील सहभागी झालेला आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे,
ABP माझा नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.